I am your spoken English trainer Ashwin Chavan, and I have come up with a new topic, and the topic will be present continuous tense. So first of all, my question is with you, what is the present continuous tense? Present continuous tense means the action is going on in the present time. म्हणजे प्रेझेंट मध्ये एखादी क्रिया चालू आहे त्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. म्हणजे जात आहे, बोलत आहे, खेळत आहे, वाचत आहे, लिहित आहे, म्हणजे कोणतं तरी ऍक्शन करत आहे किंवा होत आहे त्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज करतो. हा, तर चला बघूया स्ट्रक्चर्स. सो व्हॉट विल बी द स्ट्रक्चर? स्ट्रक्चर काय असणार? तर स्ट्रक्चर असणार सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. त आहे, जात आहे, बोलत आहे, खेळत आहे, वाचत आहे, म्हणजे काहीतरी क्रिया करत आहे त्यासाठी आपण काय यूज करतो? त आहे. आता वर्ब आयएनजी म्हणजे काय? आयएनजी आपण कधी यूज करतो? जेव्हा एखादी क्रिया चालू आहे आणि त्याच्या आपण मराठीमध्ये घेतो त. आयएनजी म्हणजे त. तर सर्वात पहिले आपण बघूया इजचा यूज कुठे होतो, ॲमचा यूज कुठे होतो आणि आरचा यूज कुठे होतो. तर आय सोबत लावतो आपण ॲम. ॲम म्हणजे आहे. ही, शी, इट आणि सिंगुलर यांच्यासोबत काय यूज करतो? तर यांच्यासोबत आपण यूज करतो इज. दे, वी, यू आणि प्लुरल यांच्यासोबत आपण यूज करतो आर. आता ही म्हणजे काय? तर ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट्स वापर आपण नॉन लिव्हिंग थिंग्स अँड ॲनिमल साठी यूज करतो. त्याच्यानंतर सिंगुलर यांच्या सर्वांसोबत आपल्याला इज यूज करायचं आहे. दे म्हणजे ते. वी म्हणजे आपण किंवा आम्ही. यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन यांच्यासोबत आपल्याला आर यूज करायचं आहे. तर चला आपण काही सेंटेन्सेस बनवूया. मी क्रिकेट खेळत आहे. आय ॲम प्लेइंग क्रिकेट. आता सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट आय. आय सोबत कोणता हेल्पिंग वर्ब यूज करतो? तर ॲम यूज करतो. आय ॲम. वर्ब कोणता आहे? तर वर्ब आहे प्ले. प्ले सोबत काय लावतो आपण? आयएनजी लावतो. तर काय झालं? प्लेइंग. ऑब्जेक्ट काय आहे? क्रिकेट. तर काय सेंटेन्स होणार? आय ॲम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. तो गाणे ऐकत आहे. ही इज लिसनिंग अ सॉन्ग. ते अभ्यास करत आहेत. दे आर स्टडी. आम्ही त्यांची मदत करत आहोत. वी आर हेल्पिंग देम. ते इथे येत आहेत. दे आर कमिंग हिअर. मी तुम्हाला समजावत आहे. आय ॲम एक्सप्लेनिंग यू. ती क्रिकेट खेळत आहे. शी इज प्लेइंग क्रिकेट. राम खेळत आहे. राम इज प्लेइंग. राम झोपत आहे. राम इज स्लीपिंग. ती दरवाजा उघडत आहे. शी इज ओपनिंग द डोर. ते दरवाजा बंद करत आहेत. दे आर क्लोजिंग द डोर. मी अभ्यास करत आहे. आय ॲम स्टडिंग. माझी सिस्टर रूम साफ करत आहे. माय सिस्टर इज क्लीनिंग द रूम. ती झोपत आहे. शी इज स्लीपिंग. तर चला बनवूया काही नेगेटिव्ह सेंटेन्सेस. सब्जेक्ट सर्वात पहिले आपल्याला काय घ्यायचं आहे? तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब इज ॲम आर, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर वर्ब आयएनजी आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. तर नाही. मी क्रिकेट खेळत नाही. आय ॲम नॉट प्लेइंग क्रिकेट. ते इथे येत नाही. दे आर नॉट कमिंग हिअर. ती इंग्लिश शिकत नाही. शी इज नॉट लर्निंग इंग्लिश. मी त्यांना बोलवत नाही. आय ॲम नॉट कॉलिंग देम. ते मला चिडवत नाहीत. दे आर नॉट टीचिंग मी. ती दरवाजा उघडत नाही. शी इज नॉट ओपनिंग द डोर. तो दरवाजा बंद करत नाही. ही इज नॉट क्लोजिंग द डोर. मी चांगले कपडे वेअर करत नाही. आय एम नॉट वेअरिंग गुड क्लॉथ्स. ते इथे खेळत नाही. दे आर नॉट प्लेइंग हिअर. तर चला बघूया काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर चला बघूया आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू नो दॅट व्हॉट इज द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स प्रश्नार्थक वाक्य अँड इट ऑलवेज स्टार्ट्स विथ द हेल्पिंग वर्ब. हे नेहमी कशाने स्टार्ट होतात? तर नेहमी हे हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतात. तर आपल्याजवळ हेल्पिंग वर्ब काय आहे? तर हेल्पिंग वर्ब आहे आपल्याजवळ इज ॲम आर. सो फर्स्ट ऑफ ऑल विल टेक द हेल्पिंग वर्ब इज ॲम आर. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब आयएनजी, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू यूज द क्वेश्चन मार्क.
आहे का, जात आहे का, बोलत आहे का, खेळत आहे का, वाचत आहेत का, लिहित आहे का. चला काही आपण सेंटेन्सेस बोलूया. तू खेळत आहेस का? आर यू प्लेइंग. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सर्वात पहिले आपल्याला काय घ्यायचं असतात, सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं असतात हेल्पिंग वर्ब. तर आर काय झाला, आर झाला हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर तू किंवा तुम्ही, यू, आणि खेळणेला काय म्हणतात, प्ले. प्ले सोबत काय लागणार पण आयएनजी आणि क्वेश्चन मार्क. तू खेळत आहेस का, आर यू प्लेइंग. ते बोलत आहे का, दे आर दे स्पीकिंग. ती ऐकत आहे का, इज शी लिसनिंग. ती रडत आहे का, इज शी क्राईंग. ते झोपत आहेत का, आर दे स्लीपिंग. तो दरवाजा बंद करत आहे का, इज ही क्लोजिंग द डोर. मी तुम्हाला सांगत आहे का, एम आय टेलिंग यू. ते तुम्हाला सांगत आहे का, आर दे टेलिंग यू. ती अभ्यास करत आहे का, इज शी स्टडिंग. ती तुम्हाला इंग्लिश शिकवत आहे का, इज शी टीचिंग यू इंग्लिश. ते तुम्हाला समजावत आहे का, आर दे एक्सप्लेनिंग यू. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज आणखी पाहिजे असेल तर मला कमेंट करा. And in the next video you are going to know about the past continuous. So till the end, tata, bye bye.